अंबरनाथमध्ये जाऊयात। किरण तेलगोटे आमचे प्रतिनिधी जोडलेले आहेतच। किरण, आपण पाहतोय 10 वाजता आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 10 वाजल्यानंतर पुढच्या काही तासांमध्ये निकाल देखील स्पष्ट होतील। उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे। कोणत्या मुद्द्यांच्या आधारे निवडणूक लढवण्यात आलेली होती? अंबरनाथमध्ये अनेक प्रतिष्ठेची लढत देखील आपल्याला पाहायला मिळाली। कोणत्या विभागामध्ये साधारणतः किती फेऱ्या असतील? प्रशासनाच्या वतीने कशी तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे? नक्कीच शुभम, अंबरनाथ मधली जी निवडणूक आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची आहे आणि महायुतीमध्येच असलेली शिवसेना शिंदे गट आणि भाजप इथे हे आमने सामने उभी आहे आणि प्रतिष्ठेची जी लढाई आहे ते दोन उमेदवारांमध्ये होण्याची जी शक्यता आहे ती व्यक्त केली जात आहे। पोलिसांचा याच ठिकाणी सगळा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि मतदान केंद्रांच्या मतमोजणी केंद्राच्या जे बाहेर आहेत ते पोलिसांचा बॅरिकेड्स असतील, त्याबरोबर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करणारे कार्यकर्ते जे असतील, दोन्ही पक्षांचे असतील किंवा इतर पक्षांचे असतील, यांच्याकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची देखील त्याच पद्धतीने खबरीची जबाबदारीची जी बाब आहे ती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात येत आहे। पाहायला गेलं तर अंबरनाथ मधली ही जी निवडणूक आहे अत्यंत दोन्ही पक्षांसाठी अत्यंत चुरशीची आणि महत्वाची आहे। याचं कारण असं आहे की अंबरनाथ मध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या 2 सभा झाल्या, तर एक मुख्यमंत्र्यांची सभा झालेली आहे आणि दोनही पक्ष जे आहेत ते बलाढ्य आहेत आणि आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसलेली आहे। आणि आज आपण पाहायला गेलं तर अंबरनाथ मधला म्हणजे सत्तेमध्येच असलेले दोन्ही जे पक्ष असतील, भाजप असेल त्याचबरोबर शिंदे गट असेल, यांनी भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त, त्याचबरोबर शहराच्या विकास कामांच्या संदर्भामध्ये ज्या काही भर दिलेला आहे आणि या विकास काम असेल, भ्रष्टाचार मुक्त असेल, त्याचबरोबर भयमुक्त असेल, त्याचबरोबर शहरामध्ये किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या निवडणुकीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत तुर्तास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।